आता 13वं प्रकरण हे अद्वैत आनंद बोलले. ब्रह्मानंदे अद्वैत आनंद नाम तृतीयोध्याय. त्रयोदशम ब्रह्मानंदे अन्नम प्रकरणम. जो हे आनंदाचे प्रकार आहे त्याच्यामध्ये 5 प्रकार तत्वाचे आहे, 5 प्रकार चित्तचे आहे आणि 5 प्रकार आनंदाचे आहे. ब्रह्म सदृ पुढे पुढे आनंद, भरपूर आनंदाचं वर्णन केलेलं आहे. ते विचारसागर ग्रंथामध्ये एका पानातच आटपून टाकला. तर विद्यारण्याने भरपूर जवळजवळ 2-250 श्लोक खर्च घातलेले. पहिला कोणता? ब्रह्मानंद. दुसरा कोणता? अद्वैत आनंद. नाही चुकलं आपलं, आत्मानंद. आणि तिसरा कोणता था? आणि पुढे चौथा आहे विद्यानंद. आणि शेवटचा कोणता आहे? विषयानंद. यावर सिद्धांत ठरवायचा. आनंदाचं केंद्र कोण जर असेल तर नाही लक्षात आहे. आनंदाचं केंद्र कोण असेल? ब्रह्म आहे का? तर आत्मा कशाला? आताच आपण होते आत्मा आहे. अंतःकरणाची उपाधी लागली म्हणून त्याला आत्मा म्हणतात. आणि मायेची उपाधी लागली म्हणून त्याला ब्रह्मानंदाचं. आनंदाचे प्रकार आहे ना त्याच्यामुळे त्यामुळे इथे चाललेलं आहे. आनंदाचं केंद्र ब्रह्म आहे. सगळ्या पाण्याचं केंद्र कोण आहे? समुद्र आहे. तुम्हाला कशावरून? आपल्या इथे एखादा मनुष्य म्हणतो आमचा नळ काय देतो? पाणी देतो. नळ कुठे पाणी देत असं का? लोखंड कुठं पाणी देते का? लोखंड पाणी देते का? लोखंडाच्या द्वारा येते. मुळात कुठलं असतं? टाकीमधलं. टाकीत तरी कुठून आलं? नदीतून आलं. नदीत तरी कुठून आलं? ढगातून आलं. ढगात तरी कुठून आलं? शेवटी केंद्र कोण आहे? त्याचं आनंदाचं केंद्र कोण आहे? ब्रह्म. आत्माचा आनंद स्वरूप आहे, ब्रह्माचा आनंद स्वरूप आहे. तेव्हा त्याच्याकरता हे सगळे आणि हे चाललेलं आहे. ब्रह्मानंद अद्वैत आनंद नाम तृतीय अध्याय. तो याला अद्वैत तत्व असं म्हणतात. म्हणून या प्रकरणामध्ये अद्वैतच कसा सिद्धांत आहे आणि ते आनंद स्वरूप कसं आहे हे सांगायचं आहे. त्याच्याकरता हे पहा, ननु अज्ञान त्रिविध ब्रह्मानंद. अज्ञानाचे आनंदाचे 3 प्रकार. पहिला ब्रह्मानंद, विद्या सुखम विद्यानंद. आणि तिसरा कोणता? मग 5 प्रकार कुठे झाले? तर ब्रह्मानंदामधलेच आहे बघा. कोणते? 11व्यामध्ये ब्रह्मानंद, 12व्यामध्ये आत्मानंद आणि 13व्यामध्ये अद्वैत. असे 3 प्रकार केले. आणि पुढे मग ब्रह्मानंद सांगायचा आहे. निरूपण दोजा आहे त्या शंख्या. अगोदर शंका सांगतात, नंतर मग त्याचं उत्तर देतात. योगानंद प्रोक्त योसा आत्मा नैषदा कथम ब्रह्मत्व येतस्य सद्वयस्य तिचे श्रवण. वेदांताचा सिद्धांत आहे हे सर्व मिथ्या असून एक आत्माच सत्य आहे. तद व्यतिरिक्त सर्व कसं आहे? मिथ्या आहे. सिद्धांत आहे. मग आनंदाच्या बाबतीमध्ये योगानंद प्रक्तो योसा आत्मानंद ईशदा. 11व्या प्रकरणामध्ये कोणता आनंद सांगितला? योगानंद. त्याचाच विवरण जास्त कुठे केलं? आत्मानंदामध्ये. योगानंद उत्तम अधिकारी आणि आत्मानंद मध्यम अधिकारी. नंदेव मातनानंदात ब्रह्मानंदात व्यक्ती योग निजानंद मोडस्यत्र कागती. अधिकारी पुरुष आहे तो आत्मानंद झाले. सामान्य माणसाला त्याचा उपयोग मूळस्य अत्र का कोणता? तो आत्मानंद. जो योगानंद सांगितला पूर्वी 11व्यामध्ये तोच आत्मानंद आहे. कोण आहे?
उपाधी भिन्न आहे. आनंद किती आहे एक आहे. उपाधीमध्ये काय असते? विषमता असते. हे बघ, साखरेचे खडे त्याच्यात विषमता आहे. मोठा असतो झाड, प्रत्येक खड्यामध्ये असणारी गोडी कशी आहे? नाही का, एखादा आंबा एवढा असतो, एखादा एवढा असतो, पण प्रत्येक आंब्याच्या रसातली गोडी कशी असते? एकीकरण कोणाचं असते? त्या गोडीचं वगैरे. त्यालाच आत्मानंद असं म्हणत असतात. कथम ब्रह्मत्व तस्य सत्व हो म्हटलं. आता काय झालं? दोन झाले ना आता. एक योगानंद आणि दुसरा कोणता? आत्मानंद. मग आता तुमचा तो अद्वैतवाद आहे की, अद्वैतवादामध्ये थोडा सुद्धा भेद सहन होत. असं एकदा अद्वैत खरंच दुःखाला कारणीभूत आहे. तुम्हाला गोष्ट सांगितली होती, पण आपल्या तत्वाला अनुसरून चांगली असल्यामुळे. दोन भाऊ राम लक्ष्मणासारखे वागत होते. पुढे वेगळे का निघाले? तर मोठा भाऊ आणि लहान भाऊ असे. मोठा भाऊ कुठेतरी गेला आणि त्याने ऊस आणला खायला. एकीकडे मोठ्या भावाची मुलं, एकीकडे त्याची मुलं. ते परिणाम काय झाला? मोडल्यानंतर जिकडे आणखी गोडी जास्त आहे बुडाच्या, तिकडे भावाची मुलं आली. कोणाची? आणि शेंड्याकडून कोणाची पोरं आली? याची. आता याच्या मनात कोणाला द्यायची आहे? गोड असणारी पेरी कोणा द्यायची? स्वतःच्या मुलाला. पण ते शेंडा आला बघा. मग त्याने काय केलं? असं केलं, असं केलं. हे कोणी पाहिलं? भावाने पाहिलं. लगेच जेवण वगैरे सगळं म्हटलं, दादा हिची वाटे गेले. द्वैत दुःखाला काय कारण? सगळ्यामध्ये कोण दुःखाला काय? म्हणून तर हिंदुस्थान आणि पाकिस्तान अखंड भारत होता ना. मग दोन तुकडे होण्याचं कारण हे द्वैताला. तुमचा धर्म वेगळा आणि आमचा धर्म वेगळा. द्वैताला विचारसागराच्या 5व्या तरंगामध्ये द्वैत दुःखाला काय आहे? भरतूची गोष्ट सांगितली. ते भरतूला पाहून सुद्धा राजाला काय होत नाही, आनंद होत नाही. द्वैत तात्पर्य कशी करतात. म्हणून जो योगानंद सांगितला तोच आत्मानंद आहे. त्याला ब्रह्मत्व कसं? सद्वय सिद्धी. मग त्याला ब्रह्मत्व कसं? अद्वैताची सिद्धी कशी? वेदांतशास्त्र त्या विचारसागराच्या 5व्या तरंगामध्ये उपक्रमच असा आहे बघा. द्वैत सत्य का? म्हटलं हे कशावरून आलेलं आहे? म्हटलं अद्वैताचं तुम्ही वर्णन करतात, तत्वदृष्टी मुक्त झाला. 5वा तरंग कोणाकरता असतो? अदृष्टी करता. महावाक्य श्रवणानंतर गुरुच्याकडून आत्मसाक्षात्कार होऊन तत्वदृष्टी काय झाला? मुक्त झाला. आणि तुम्ही कशाचं वर्णन करतात अद्वैताचं? म्हणलं हे बरोबर नाही. 3 आले ना. कोणाच्या द्वारा महावाक्याला? गुरु. महावाक्य कुठला आहे? वेदातला. गुरु आणखी एक वेद. आणि ज्याला ज्ञान झालं तो 3 झाले ना. द्वैत सिद्ध होते का? द्वैत सिद्ध होते. द्वैत सिद्ध होते. माझा अद्वैताची हानी झाली की काय झाली? मग द्वैत सत्य की अद्वैत नाही का? कोण प्रतिपादन? तिथून येत तरंगाला काय आहे? मग त्याच्याकरता पुढचा आहे शंकराचार्याच्या सर्व तत्वज्ञानामध्ये अद्वैत तत्वज्ञान आहे. त्याचा उपक्रम दिलेला आहे. म्हटलं भगवान शंकर हे शंकराचार्याच्या यांनी अवतीर्ण होते. शंकराचार्य कोणाचा अवतार आहे? हा सगळ्या द्वैताचा काय करते?
आणि पुढे श्रीगंगेमधून बद्रीनाथाची मूर्ती काढून बद्रिकाश्रमी काय करतील. म्हणून शंकराचार्याचंच मत काय आहे, आता अद्वैताची हानी होते ना. जर सांगितलेला ब्रह्मानंद जरी योगानंद सारखा आहे, मग द्वैताला मात्र ब्रह्मानंद अद्वैताची काय झाली, हानी झाली. त्याच्याकरता शंकेचा श्लोक आहे हा. तेव्हा कथम सद्वयस्य श्रण, द्वैतयुक्त आनंदाला अद्वैतत्व कसे. कारण दोन आनंद झाले ना, द्वैत आलं ना, मग त्याला ब्रह्मत्व कसं. त्याच्याकरता आणि श्रुतीमध्ये काय काय सांगितलेलं वर्णन तिथं केलेलं आहे. आकाशादी स्वदेहांतम तैतरीय श्रुतिरितम, जगत अन्यत आनंदात तैदम ब्रह्मता तथा. आकाशादी स्वदेहांतम तैतरीय श्रुतम, उपनिषदा तैतरीय उपनिषदामध्ये तिथला श्लोक या ठिकाणी घेतलेला आहे. आकाशादी स्वदेहांतम, मायेचं पहिलं भूत कोणतं आहे, आहे काय. आकाशात वायू, पुढे वायू, मग क्रम लावायचा सगळा. आणि तुमचं आमचं शेवटी याच्यामध्ये देह नाही. आकाशादी सदेहांत तैतरीय श्रुतीमध्ये आकाशापासून तर अगदी देह सगळा व्यापक म्हणजे आकाश, सगळ्यात परिच्छिन्न म्हणजे देह. देहांत वर्ग आकाशादी श्रुतीरित जगन्नाष्ट आनंदात. जगत हे आनंदावर वेगळं नाही. किंवा स्वरूप आहे जगत, पुढे क्रमाक्रमाने ठरवायचं चांगलं आहे. जगत आनंदात नसते, अद्वैत ब्रह्मता तथा. म्हणून जगत हे आनंदावर वेगळं नाही. म्हणून जगत जगत नसून किम स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. असं कोणती श्रुती सांगते, तैतरीय श्रुती आहे. ईशकेन प्रश्न मंड मानव काहीतरी पुढे तैतरीय श्रुतीमध्ये आकाशापासून तो देह शेवटचं कार्य हे आनंदावर प्रत्येक नसून देह जगत किम स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. म्हणून द्वैताची हानी नसून अद्वैताचीच काय आहे, जगत जगत नसून आनंद स्वरूप आहे. पण आणखी श्रुती देऊन सांगतात, म्हणा कशावर जगत हे आनंद स्वरूप आहे. आनंदात देव तज्जातम तिष्ठत्य आनंद एव द्या. आनंद एव लीडम चेत युक्त आनंद कथम पृथक. आनंदात देव तज्जातम, हे जगत कोणापासून निर्माण झालं, बरं कोणावर आहे, घडा कोणापासून उत्पन्न झाला, नाही घडा विचार. बरं नामरूप कोणावर आहे, मातीवरच आहे की. नामरूप म्हणजेच घडा. तरंग कुठे उत्पन्न होतो, कोणावर राहतो, आणि शेवटी लीन कोणाच. त्याप्रमाणे जगत कुठून उत्पन्न झालं, कोणावर आहे, लीन कोणात, आनंदावर काय नाही. तेव्हा आनंदात तज्जात तिष्ठन्त आनंद एव, आनंदापासून उत्पन्न होत, आनंदावरच राहत, आनंदाचे लीन, आणि आनंदामध्ये काय लीन होता. युक्त आनंदात कथम प्रथम, म्हणून जगत हे आनंदावर काय नाही, वेगळं नाही, आनंद स्वरूप आहे. हे सगळे श्रुतीतले प्रमाण देऊन सांगतात. नाही का तस्मात शास्त्र कोणताही प्रमाण दिलं तर जमत असतं का. तिथं मला सांगितलं एक स्वामी महाराजांची गोष्ट. त्याच्याकडे एका पोराने अभंग तयार केले, गाथा तयार केली.
आणि तो स्वामी महाराजाकडे घेऊन आला. म्हणे, स्वामी महाराज वाचा वगैरे. स्वामी महाराज म्हणे, चांगले ग्रंथ अभंग आहे तुझे, आनंदाची गोष्ट आहे. मग म्हणले, तुमच्या विद्यार्थ्यांना सांगा कीर्तनाला याच्यातला अभंग जा. त्यांना स्वामी महाराज म्हणलं, आनंदाची गोष्ट आहे, कीर्तनकाराला सांगत याच्यातला अभंग जा. म्हणले, एक आहे की अट कोणती आहे? तुकोबाराचे अभंग काय झाले होते? तारी आले जायच्या. म्हणलं, मग असं करू आम्ही, तुझी गाथा आहे ना, एक भांड घेऊन म्हटलं सांगितलं, आणि त्याच्यात म्हणलं पाणी टाका, आणि तुझी गाथा कशा टाकतो? तिला पाणी नाही लागलं तर जावं. मग त्याने विचार केला, म्हटलं आता आपलं कपाळात सगळं गुंडाळून फजिता करण्यात काय माझं. तसं इतराचं वाङ्मय आहे, त्याला काही कवडीची किंमत आहे का? मग खरं वाङ्मय कोणाचं आहे? संतांना. निळा म्हणे से संतन कृपावर गायली पुराणी. तो का म्हणे वेद म्हणे, तो का म्हणे जे बोले सगळा वेद तयाचे बिसाट शब्द. मग सदैव सचिदानंद म्हणून सगळ्या शेतीतला देऊन उदाहरण सांगतात. एक गटाचं उदाहरण देऊन इथे प्रसंग सांगला. म्हणलं गट जसा मग प्रत्येक वेगळा नाही, तसा हे जगत सुद्धा आनंद वेगळा नाही. हे गटाचं उदाहरण. कुलाला गट उत्पन्न भिन्न चेतीन शंक्यता मृद्वेश उपादान निमित्तम न कुलाल. कुलाला घट उत्पन्न, कोणापासून घट उत्पन्न होतो? भिन्न चैतीन शंक्यता. मातीहून भिन्न आहे का? आहे का? उत्पन्न कोणापासून झालं? खरं तसं आहे, मातीपासूनच आहे. तुम्हाला सांगायचं आहे अगोदर. कुंभार घट करत असतो, निमित्त करायला बघा. कुंभारच जर उत्पन्न करतो असं जर मानलं तर कुंभाराला सांगायचं आम्ही माती देत नाही, खर्च करतो. काय द्यावे लागते? मग घट कोणापासून उत्पन्न होतो? आणि हा कोण आहे? निमित्त. काय हा माणसाच्या मोठे बोलच का? एखादा माणूस म्हणत असतो, मी तुम्हाला आंबे दिले की खायला, उपकार मानता गेले आमचे. तर खराच आहे बघा त्याच्यामध्ये. आंबे याने दिले का झाडाने दिले? झाडाने दिले ना, किती आणि कोण दिलं? अभिमान नांदण्याचं काय नाही. बरं एवढा झाडाला आंबे कोणी लावले? ईश्वर. काय म्हणून सर्वांचं पालन पोषण करणारा कोण आहे? ईश्वर आहे. दृष्टांत. एखादा पोरगा म्हणतो त्याला रोज आम्ही आपली मधुकरीची भाकरी देतो. बाईनेच मधुकरी वाढली नसते त्यांनी काय दिलं? उपकार कोणाचे? काय बरं, बाईचे उपकार आहे, त्याच्या सुद्धा उपादान कारण कोण आहे? हे बाई भाकरी आहे, भाकरीत उपादान कारण कोण आहे? ज्वारी आहे काय? मग ज्वारी कोणी निर्माण केली? बाईने केली का? कोणी केली? ईश्वर आहे. शेवटी पालन करणारा कोण आहे? पण माणसं कोणाला विसरतात? अन्नीच असा दृष्टांत आपला संपला. म्हणून स्थिती बरं का नाही. चौथा तर कुलाला पासून उत्पन्न होतो, कुलाला नाही, कुलाल व घटवत उत्पन्न भिन्न चेतीन शंक्यता मृदयच्या उपादान निमित्त. म्हणाला सगळ्या म्हणतात कुंभारापासून घट काय होतो अशी तुम्ही शंका घ्याल. मृद्वत उपादान निमित्तम न कुलाला. कोणत्याही कार्याला दोन उपादान कारण असतात, एक उपादान कारण आणि दुसरं तो कुंभार. कोणतं कारण आहे? मग उपादान कारण कोण आहे? मृददेश उपादान. मृत्तिका काय आहे? उपादान कारण. निमित्त कुलार. कुलार कोणता आहे?
निमित्त कारण. स्थिती लयश्च कुंभश्च कुलाले सौन नाही क्वचित दृष्टावतं हृदय शातुपादानं तयो श्रुते. स्थिती त्याचप्रमाणे उत्पत्ती स्थिती आणि लय. कुंभस्य कुलाला आणि नसतो क्वचित. स्थिती लय वगैरे कुंभाराच्या ठिकाणी काय होत नाही, दिसून येत नाही, नाही का. घटाची स्थिती पुढे त्या घटाचा लय. मृत्तिका आहे म्हणून बरं घटपुटला कोणाच लीन होत तिने लावायचे. उत्पत्ती स्थिती आणि फक्त काय निमित्त कारण आहे कोण. कुंभारच कुंभारच नसतो कधी. दृष्टवत मृदी तस्मात उपादानं तयो श्रुते. दृष्टवत मृदीत तद्वत. आपल्याला घट पाहते वेळी घटामध्ये कोणाची व्याप्ती दिसते, ऐका दृष्टवत मृदी तद्वत. मृदी म्हणजे मृत्तिकेच्या ठिकाणी, दृष्ट म्हणजे आणखी पाहिल्या जात असते. म्हणून मृत्तिका हे घटामधलं कोणतं कारण आहे, उपादान कारण. पुढे कर्माकर्माने सांगायचे आहे. त्या उपादानाचे 3 प्रकार आहेत, जसे मागे केले होते ना, गौण आत्मा, मिथ्यात्मा. पुढे त्याच्या उपादानाचे 3 प्रकार आहे. एक पुढच्या श्लोकामध्ये एक परिणामी, एक आरंभक. पहिला आरंभक, दुसरा परिणामी, तिसरा विवर्तक. गोड वर्ण राहायचं. आरंभक कोणाला म्हणायचं, परिणामी कोणाला म्हणायचं, आणि विवर्तोपादान कोणाला म्हणायचं. या वेदांत शास्त्राचा विवर्तवाद आहे. दैयायिकाचा आरंभवाद, सांख्यांचा परिणामवाद, नास्तिक लोकांचा शून्यवाद. तो काही विचार करण्याच्या लायकीत नाही, त्याचा काय विचार करायचा. तेव्हा सुंदर वर्णन आहे पुढे उपादानाची 3 प्रकार. आरंभक उपादान तत्परांत नसतं, अधिक विचार आहे, चांगला प्रकार आहे. तेव्हा आरंभक उपादान म्हणजे सत्यत्ववादी आहे दोन्ही. त्याचं उपादान कारण जे असतं ना, ते वेगळंच राहतं. अन्याच्या पदार्थापासून अन्याची उत्पत्ती याला आरंभ म्हणतात. परमाणू जसेच्या तसेच आहेत, त्या परमाणूपासून या जगताची उत्पत्ती आहे. परमाणू आरंभित म्हणतात. नैयायिकाचा सिद्धांत जगताच्या बाबतीत कोणता आहे, परमाणूपासून काय होत आहे. परमाणू तसेच्या तसेच राहतात, नवीन जगत निर्माण होतात. आरंभवाद म्हणायचा. आणि परिणामवाद म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जा. उदाहरणार्थ दूध आहे, थोडी थंडी पडली म्हणा किंवा काही जर झालं तर लगेच ते दुसऱ्या अवस्थेत जातो. कोणत्या अवस्थेत जातो, दही. त्याला दुधाचा काय म्हणायचा, परिणाम म्हणायचा. ते आसारामभूती आम्ही प्रवचन आहे का. मग त्याने सांगितलं रात्री दूध काय झालं, झोपलं. सकाळच्या प्रमाणे उठलं तर दही झालं. दुधाचा परिणाम काय, त्याला कोणता वाद म्हणायचा. आता हे आकाश आहे, आणि आकाशावर ते निळेपणाचा काय होतो. आकाश कसं दिसत, असं गोल दिसत, पण काय दिसत, खरोखरच आकाश गोल आहे का, निळेपण आहे का, दिसतो याची म्हणजे अर्धे निळेपणा दिसतो. तो खरोखरच आहे का, भास आहे काय, आहे का त्या ठिकाणी. त्याप्रमाणे जगात जगत नसून धर्मस्वरूपाच्या ठिकाणी काय भास आहे. मावळवीत वेदांताचा काय आहे, म्हणून जगत सत्य नसून काय वेदांतच. अनेक वेदांत केलीच करून बाकीचे सगळे लोक जगाला काय म्हणतात. निर्णय त्यांना करता आला नाही.
कसा मिथ्या वगैरे अधिक वर्णन करणार आहे, त्याचं वर्णन कधी